मुंबईतल्या वरळी डेअरी जागेचा आता व्यावसायिक विकास होणार आहे। डेअरीच्या जागेवर इमारत, हॉटेल आणि मॉल सुद्धा उभारला जाणार आहे। 6.4 हेक्टर जागेचा व्यावसायिक विकास सुद्धा केला जाणार आहे। MMRDA कडून नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीसाठी मंजुरी मिळालेली आहे। वरळी डेअरीच्या 6.4 हेक्टर जागेचा आता व्यावसायिक विकास होणार आहे। यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींसहितच हॉटेल आणि मॉल सुद्धा असेल। त्याचबरोबर भिवंडी आणि वसई तालुक्यातील खारबावमध्ये 58.5 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ग्रोथ सेंटर उभारलं जाणार आहे। त्यासाठी MMRDA विषय नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। दरम्यान वरळी डेअरी परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूयात। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी बांद्रा कुर्ला संकुल नावानं एक आर्थिक केंद्र निर्माण करण्यात आलं। जगातील मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक म्हणून BKCला काही महिन्यातच मोठा नावलौकिक सुद्धा मिळाला होता। याच धर्तीवर आता पुन्हा एकदा एका नव्या आर्थिक केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। वरळीतल्या डेअरीच्या जागेवरती 6.70 हेक्टर अर्थात 15 एकर जागेचा विकास या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी सध्या वरळी डेअरी परिसरातच आहे आणि खऱ्या अर्थानं वरळी डेअरीची ही जागा जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे, वरळी सीफेसच्या परिसरात आहे, या जागेचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारकडनं नगरविकास विभागाकडनं घेण्यात आलाय। नुकताच या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलाय आणि एकंदर या 6.40 हेक्टर जागेचा विकास करण्यासाठी थोडक्यात मिनी BKC छोट्या BKCच्या निर्माणासाठी MMRDAला अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विशेष प्रयोजन म्हणून प्राधिकरणाचा सुद्धा नियुक्त करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।